संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिविल्या। आज चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 6व्या दिवसाची कीर्तन सेवा। या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग, 3 चरणाचा अभंग। या अभंगामध्ये महाराज म्हणतात, संताने सरिता केलो तैशा परी, तसंच आपल्याला सुद्धा व्हायचं आहे। तुम्हा आमाचा उदार व्हावा यासाठी संतांनी हा उपदेश केलेला आहे। म्हणून महाराज म्हणतात, या जड जीवाचा उदार कुठेतरी व्हावा म्हणून आम्ही जन्माला आलो। म्हणून महाराज म्हणतात, संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापविल्या आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी त्या संताच्या पायावरती विश्वास ठेवतो आणि त्यांनी मला या ठिकाणी मला घडवलं। कसं घडवलं? संताच्या सानिध्यामध्ये मी राहिलो आणि राहिल्याच्या नंतर माझ्या अंगातले सर्व गुण दोष असणारे निघून गेले। महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई, त्यानंतर सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज सर्व एका ठिकाणी आपल्या पूर्ण कुटीमध्ये बसले। कुठं? आळंदी यात्रेच्या ठिकाणी। आळंदीच्या ठिकाणी सिद्ध बेटामध्ये पूर्ण कुटीमध्ये बसले आणि तिथे बसल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते आज बऱ्याच दिवसांनी मला मांडे खायची इच्छा झाली ग, आणि माझ्यासाठी थोडेसे मांडे बनवशील का? मुक्ताबाई लहान होत्या, वयाने 5 वर्षाच्या, पण फार चपळ होत्या। म्हणली, दादा तुला मांडे खायचे होय, मी आता बनवून देते, थांब थोडं। आणि मुक्ताई असणारी आमची गावामध्ये गेली। महाराज आळंदीमध्ये असणारी आमची छोटीशी मुक्ता साहित्य आणण्यासाठी गेली। जात असताना तिथं कुंभारवाड्यामध्ये गेली आणि कुंभारवाड्यामधून एक खापर घेतलं। महाराज खापर कळतं का? खापर म्हणजे असं फुटक्या गाडग्याचं नाही बरं मावल्यावा, खापर म्हणजे ते मांडे भाजायसाठी असतं बरं का, असं मटक्यासारखाच असतो तो, त्याच्यावरती टाकून भाजत असतात मांडे। ते खापर आणण्यासाठी आमची मुक्ताई तिथं आळंदीमध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर ती खापर त्या कुंभाराच्या घरून खापर घेतला हातामध्ये आणि निघणार तितक्यामध्ये कोण आलं बघा? खेचर स्वामी। खेचर स्वामी तिथे आले। त्यांचं खेचर पाटील होतं अगोदर नाव बरं का, खेचर पाटील। हा, ते पाटील तिथं आले, हिशोबा पाटील। हिशोबा पाटील तिथं आल्याच्या नंतर ते पाटलांनी पाहिलं आणि म्हणली, ही संन्याशाची पोर इथं काय करते? हिला कोणी दिलं खापर? कुंभारवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर ते म्हणले, कुंभार दादा कुणी खापर दिलं? म्हणले, काका आम्हीच दिलं। कस काय दिलं? तुम्हाला गावातून वाळी टाकण्यात येईल जर ह्या मुलांना खापर दिसत तर। तेव्हा मुक्ताईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते खापर असणार मुक्ताई घेऊन पुढे चालणार तितक्यात हिशोबा काकाने ते हातातलं खापर तिचे हिसकावून घेतलं। महाराज आणि हिसकावून खापर घेतल्यानंतर नुसतं हिसकावून नाही घेतलं, ते खापर जमिनीवर जोरात आदळलं। महाराज कसं आदळलं? जोरात आदळल्यानंतर त्याचे 2-4 तुकडे झाले आणि मुक्ताईनं त्या हिशोबाकडे पाहिलं आणि रडत रडत आपल्या पूर्ण कुटीकडे आली। दादा का ग मुक्ते, रिकाम्या हाताने आली, खापर नाही दिलं का तुला? तेव्हा मुक्ताईच्या डोळ्यात पाणी आलं। महाराज मुक्ताई म्हणते, दादा खापर आणण्यासाठीच गेले होते रे, पण वाटतच बघ ना हिशोबा काका भेटला आणि त्यांनी माझ्या हातातलं खापर हिसकावून घेतलं दादा। आणि घेतल्यानंतर नुसतं घेतलं नाही दादा, ते खापर घेतलं आणि जमिनीवर आपटीलं, फोडून टाकलं। ज्ञानोबाराय यांच्या डोळ्यात पाणी आलं। छोटीशी मुक्ता ज्ञानदेवाला सांगते, आणि मुक्ते रडू नकोस, आपण मांडे तयार करू, तू फक्त साहित्य तयार कर। आमच्या मुक्ताईनं असणार ते मांड्याचं साहित्य तयार केलं आणि ज्ञानोबारायांनी स्वतः जठर अग्नी पेटवला आणि पेटवल्याच्या नंतर असं गुडघ्यावरती असणार, असं हात खाली टेकून गुडघ्यावरती असणार बसले। त्या तोंडामधून असा अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या। पाठ अशी तव्यासारखी लाल भडक रुंद अशी पाठ तापली अशी ताव्यासारखी लाल सर दिसत होती। आणि आमच्या मुक्ताबाईनं असणारे ते मांडे तयार केले। ते मांडे तयार केले आणि त्या पाठीवर मांडे भाजू लागली। त्या मांड्याचा सुगंध असणारा महाराज आळंदीमध्ये पसरला। साधारण होती का होती? आदिमाया शक्ती मांडे करायला, हे की नाही? आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला भक्ती आनंद वर्जला। आणि महाविष्णूचा अवतार असणारा त्या विष्णूच्या पाठीवर असणारी ती मांडे भाजत होती, ती आदिमाया शक्ती होती।
आणि त्या माईच्या हातचं केलेलं काही कमी कमी सुगंध येणार नाही. आमच्या आदिमाया शक्तीने जे मांडे होते केलेले त्या मांड्याचा सुगंध असणारा आळंदीमध्ये पसरला महाराज. आळंदीमध्ये पसरल्याच्या नंतर एवढा सुगंध सुटला की युसोबा काकांना असं वाटलं की एवढा सुगंध येतय तरी कुठून, चला जाऊन तरी पाहावं. त्या सुगंधाच्या वासावासानं ते सिद्धबेटामध्ये आले आणि सिद्धबेटामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर त्या पूर्ण कुटीतून वास येत होता. आता त्या पूर्ण कुटी म्हणजे ताटीचं ते दार लावलेलं होतं. जावं कुठून तर त्या ताटीला अशी खिडकी होती. त्या खिडकीमधून डोकावून पाहिलं तर मुक्ताई असणारी मांडे करत होती आणि ज्ञानेदेवाच्या पाठीवर असणारे ते मांडे भाजत होती. इसबा काकांना असं वाटलं की माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला, काय करावं, संन्यासाची मुलं म्हणून मी एवढा अपराध केला. ही साक्षात देव अवतरित पुरुष आहेत. त्यांना इसबा काकांच्या डोळ्यातून पाणी आलं. नेमकं करावं काय, ताटी तर लावून घेतलेली आहे, आतमध्ये जायचं कसं. इसबा काकांना ती ताटी काढली महाराज ओढून आणि आतमध्ये बळच गेली. गेल्याच्या नंतर मुक्ताई असणारी निवृत्तीनाथाला, सोपान काकाला, ज्ञानदेव दादाला पूर्ण असं ते मांड्याचा स्वयंपाक वाढलेला ते सुंदर असं जीव घालत होती. हे मध्ये गेले आणि त्यांच्या तोंडाकडे पाहतात. मुक्ताईला राग आलेला होता महाराज. आणि ज्ञानदेवासी योग्याची माऊली आहे, त्यांना राग येत नाही कोणाचाच. त्यांनी एवढे संत आहेत महाराज जगामध्ये. माऊली ही उपमा कोणाला दिली आहे का? तुम्ही 6 दिवस झाले कीर्तन ऐकता ना, हो म्हणत जा म्हणजे मला कळते. माऊली ही उपमा कुणाला आहे का महाराज? एवढे संत आहेत है की नाही, पण माऊली ही उपमा फक्त ज्ञानेश्वर महाराजांनाच उपमा आहे. जी मायेसारखं प्रेम करती तिला माऊली म्हणावं, नाही ती इतर तर उग कुणालाही माऊली म्हणू नाही, है की नाही. जी माये पाण्यापेक्षा पातळ, चंद्रापेक्षाही शीतळ असणारी ही माऊली, जगावर प्रेम करणारी माऊली, तिला कधी क्रोध येत नाही. आणि ती मुक्ताई असणारी, आता त्या इसोबा काकांना म्हणते, इसोबा काका म्हणतात मुक्ताई मला थोडस दे ना. त्या मुक्ताईच्या ताटातलं असणार उच्चिष्टाचं म्हणजे संताचं उच्चिष्ट असणार ते जेवण भोजन इसोबा काका असं ओढून ताट हातातलं ते बळत जेवू लागले. आता तुम्ही म्हणताल ते इसोबा काकाच्या घरी काही नव्हतं का, यांच्या ताटातलं उष्ट येऊन खात होते म्हणजे सज्जनाच्या घरचे आणे बळची मागून खावे, आणि दुर्जनाचं पाणी सुद्धा पिऊ नाही. ज्यांच्या, आता तुम्हाला बघा, एखाद्या माणसानं जर तुम्हाला जेवायला सांगितलं आणि त्याच्या पोटात नसेल तुम्हाला जीव घालायचं, आले का असं असतंय. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून कळतंय की हा माणूस आपल्यावरती किती प्रेम करतो. रामकृष्ण, त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून कळतं की हे माणूस आपल्यावर किती प्रेम करतो. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंय, म्हणजे सांगितल्यानंतर त्याच्या घरी आपण जेवायला जायचं. जायचं का नाही जायचं? कारण पोटामध्ये हावभाव नसेल प्रेमाचा आणि चेहऱ्यावरती वरवळ भाव दाखवत असेल तर तिथं जेवायला जायचं नाही. आणि ज्या ठिकाणी सज्जनाचं घर आहे, गळ्यामध्ये माळ आहे, तुळशीचं वृंदावन ज्यांच्या दारामध्ये आहे, तिथं तुम्ही भूक लागली असेल तर जबरदस्ती मागून खा, तुम्हाला पाप लागणार नाही महाराज. पण दुर्जनाच्या घरचं अन्न असं जबरदस्तीनं जरी वाढलं ना तरी खाऊ नका. कारण गीता सांगते, हे की नाही, गीता सांगते की भगवान श्रीकृष्णानं दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वानाचं ताट असणार नाकारलं, पण इदूर काकाच्या घरच्या जे कन्या होत्या त्या बळ मागून खाल्या, जबरदस्तीनं घरी जाऊन कन्या खाल्या. पण सज्जनाच्या घरचं अन्न जबरदस्तीने खाल्लं तरी पाप लागत नाही, ते अन्न पवित्र असतं. आणि दुर्जनाच्या घरचं तुम्ही जर अन्न खाल्लं, खाऊच नाही जर खाल्लंच तर त्याच्यासारखीच बुद्धी चालते. बघा तुम्ही कर्ण किती पुण्यवंत होता, पण दुर्जनाच्या संगतीमध्ये होता. भीष्माचार्य किती पुण्यवंत होता, त्याच्यासारखा कृपाचार्य यांचे इतके श्रेष्ठ मंडळी कुणीच नव्हती. फक्त दोष एकच होता की अन्न दुर्जनाच्या घरचं खाल्लं होतं म्हणून भोगावं लागलं. विठ्ठल काय म्हणतात माऊली. त्यावेळेस यशोबा काकांना असणारं मुक्ताईच्या ताटातलं बळच जेवून घेऊन उष्ट असणारं जेवू लागले. तेव्हा मुक्ताईनं सांगितलं, इसोबा खेचर हे नाव कसं पडलं तुम्हाला सांगते मी. इसोबा पाटील होता आधी, पण खेचर काय म्हणली. मुक्ताई म्हणली, अरे काय खेचरासारखं जेवतोस. जबरदस्तीनं ताट ओढून घेतलं आणि जेवण करू लागला. खेचर म्हणजे काय कळालं? खेचर म्हणजे घोड्यासारखंच असतं, पण घोडं नसतं बरं का, घोड्यासारखंच असतं. गाढवातच मोडतं ते, गाढव म्हणजेच खेचर.
ते गाड भातच मोडतं त्याला खेचराला, ते काही कामी येत नाही, ते धनगराकडे असतं बघा. मेंढ्याच्या मागं मागं आपलं त्याच्यावर वज पाठीव टाकून नेतात असं खेचर. ती मुक्ताहीन असणारी ते इसोबा काकांना खेचराची उपमा दिली आणि त्या खेचर स्वामींना असणारे पाय धरले. कुणाचे? माऊलीचे पाय धरले. माऊलीचे पाय धरल्यानंतर इसोबा काका म्हणतात, माऊली मला क्षमा करा, मी असं वागायला नाही पाहिजे होतं तुमच्या सोबत, जी चूक माझ्या हातून घडली ती पुन्हा होऊ नये. तेव्हा माऊली म्हणतात, काका आम्ही तुमच्याहून लहान आहेत वयानं, पाय नका धरू. ज्ञानोबा माऊलींना असणारी स्वतःनी त्यांनी कधी मोठेपणा वाटून घेतला नाही, इतकी जगाची माऊली असणारी, पण त्या इसोबा काकांना हृदयाशी लावलं आणि त्यांना गुरु करण्याचा उपदेश दिला. कुणी दिला? संत ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि कुठं पाठवलं? औंढा नागनाथ येथे. औंढा नागनाथ इथे इसोबा काका आले आणि तिथं त्यांनी निवासस्थान त्यांचं राहिलं औंढे नागनाथ इथे. आणि ते नामदेव महाराजांचे आद्य गुरु झाले. इसोबा काका खेचर म्हणजे नामदेव महाराजांचे आद्य गुरु झाले. त्यांनी नामदेव महाराजांना शिष्य होईल असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना वरदान दिलं. आणि नामदेव महाराजांनी सतत भगवान परमात्मा सोबत असून सुद्धा त्यांना काही वेळेला देवच कळाला नाही. देवाच्या सानिध्यामध्ये राहिले, संगतीमध्ये राहिले, पण देव कळाला नाही. म्हणून नामदेव महाराजांना देवाने उपदेश केला, तुम्हाला गुरु करण्याची गरज आहे. कुठं जावं लागेल? औंढा नागनाथ येथे. कितवं ज्योतिर्लिंग आहे हो? 8वे ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे औंढा नागनाथ इथलं 8वे ज्योतिर्लिंग आहे. आणि त्या औंढा नागनाथाच्या ठिकाणी इसोबा काका खेचर बसले तिथे जाऊन. आणि ते इसोबा काका खेचरांचा गुरु करण्यासाठी नामदेव महाराज तिथे गेले. नामदेव महाराज तिथे गेल्याच्या नंतर शिवरात्रीचा महिना, आणि शिवरात्रीच्या महिन्यामध्ये उद्या शिवरात्र आहे. उद्या एखादा महाराज सांगेलच तुम्हाला, तरी मी आज सांगून टाकते. उद्या त्यांना सांगलं म्हणजे आजच तुम्हाला कळायला पाहिजे महाराजांनी काय सांगले ते. त्या महाशिवरात्रीच्या मऊ महिन्यात आली शिवरात्र, जत्रा आवंड्यात नागोबांची, मोठे मोठे संत उभे कीर्तनाशी, नाही ओळखिले नामयाशी. नामदेव महाराजांना कुणीच ओळखलं नाही. नामदेव महाराजांचे कपडे मळमळ अशी फार चालून आलेली, पायी प्रवास करून आलेले, आणि त्या नामदेव महाराजाला कुणी संत म्हणायला तयार नाही. कशामुळं? कारण कपडे अंगावर मळके होते ना, आमच्यासारखी कुठं झकपक होते. 2-2 हजाराचा ड्रेस आहे आता आमच्या एका महाराजांना, पण त्या नामदेव महाराजाचे कपडे असणारे मळमळ झालेले होते. नामदेव महाराज गेले आणि कीर्तनाचे असे लाईनीमध्ये उभं टाकल्याच्या नंतर ते कीर्तन करायला भजन करायला सुरुवात केली. की ह्या बाकीचे जे संत होते की नाही, आता हे म्हणा इथे बरे आहेत कारण मला अजून 2 तास काढायचे. आणि काही ठिकाणी जे भजने असतात की नाही, साधारण असं टाळ वाजवलेलं, त्याचा न जाणे समजा चुकलाच टाळन चुकून जर त्यानं वाजला, कळत नाही का तुला टाळ वाजवायचा व्यवस्थित? वाजवता येत नाही कशाला उभा टाकला सार बाजूला? पण त्याला शिकवू देणार नाहीत कधी. महाराज म्हणणार नाहीत आमच्या संगतीमध्ये राहिला तर तो कधीतरी शिकेन, तो कधीतरी मोठा होईल. मग ते लगेच म्हणतो, हे तुमचा टाळ आणि ही तुमची माळ घ्या. मग त्याला इकडचं वेळच राहत नाही महाराज. कशामुळे राहत नाही? कारण हे त्यांना वाटतं हे लोक काही व्यवस्थित नाहीत. तसं नामदेव महाराजांच्या माध्यमात सुद्धा तसंच घडलं. महाराज नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या लाईनीमध्ये उभं टाकली, भजन्यांच्या टाळकऱ्यांच्या, आणि उभं टाकली असताना नामदेव महाराजांना त्या सर्व संतांनी असणारं महाराज काढून दिलं तिथून. नामदेव महाराज आमचे गेले, राऊळाच्या पाठीमागे जाऊन बसले आणि भजन करायला सुरुवात केली. तर नामदेव महाराजांनी भजन करायला सुरुवात केली तर अख्खं राऊळ फिरलं महाराज, पूर्ण देऊळ फिरलं. नामदेव महाराजाकडे देवाने तोंड केलं. वारुळ घेऊन नागिनशा फिरला, पाठी मागे गेला राऊळाच्या, महू महिन्यात आली शिवरात, जत्रा वंड्यात नागोबाची. त्या नागनाथ महाराजांची जत्रा, आणि तिथं नामदेव महाराज भजन करत बसले. पूर्ण राऊळ फिरलं महाराज. चमत्कार वाटला, संताचा चमत्कार आहे तो, साधारण नाही. नामदेव महाराजांना सकाळी स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. कुणाच्या नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मध्ये गेले. गेल्याच्या नंतर त्यांना नागनाथ महाराजाचं दर्शन घ्यावं आणि आता आपल्याला गुरु करायचा आहे या हेतून ते मध्ये गेले. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक असणार कपूता व्यक्ती, अशी त्यांचं वय असणार 80 ते 90 वर्षाचं वय, एवढी व्यक्ती असणारी थकून गेलेली, ते त्या मंदिरामध्ये झोपले आणि पाय असणारे आपले त्या पिंडीवरती ठेवले. कुणाच्या डोक्यावरती? नागनाथ महाराजांच्या. नामदेव महाराज म्हणले, अरे म्हाताऱ्या, तुला काही अक्कल बिकल आहे का नाही? देवाच्या डोक्यावरती पाय ठेवतो होय? इसोबा काका म्हणले, ठेवते वेळेस तर ठेवले बाबा,
पण आता एकदा कृपा करा तुम्ही, पाय माझे उचलून खाली ठेवा, तेवढं माझ्यावर तुमचे उपकार होतील. तेव्हा इसोबा काकांनी पाय उचलायला सांगले. नामदेव महाराजांना पाय धरली, खाली ठेवायला गेलं की पिंड तयार, दुसरीकडे ठेवायला गेलं दुसरी पिंड तयार, असं पूर्ण असणार 12 पिंडी त्या ठिकाणी तयार झाल्या. पाय खाली ठेवायला तयार, जागाच नाही कुठं. तर तेव्हा नामदेव महाराजाच्या डोक्यात आलं की देवाच्या डोक्यावर असणारे इसोबा काकांनी पाय नाही ठेवले, तर देवाने संताचे पाय डोक्यावर घेतले.